रामकृष्ण हरी मंडळी, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही गोंदवले मठामध्ये थांबलो होतो. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही पंढरपूरकडे जाण्यासाठी निघालोय. रामकृष्ण हरी मंडळी. बघा मंडळी, तुम्ही बघताय रस्त्याच्या कडेला आपले वारकरी पायी पंढरपूरला निघालेले आहेत. किती श्रद्धा आहे ना या माऊलींची. पायात चप्पल नाही, ऊन वारा पाऊस काही बघत नाही, फक्त मुखात एकच नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. या नगरीमध्ये आल्यानंतर मन अगदी मोहून जातं. विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाला घे बघा, पांडुरंग. खरंच मन भरून आलं. आपण गाडीने चाललोय आणि ह्या माऊली पायी. हीच आहे खरी वारी. हे आमचे तावरे साहेब आहेत. पंढरपूरच्या जवळच त्यांचं घर असल्यामुळे आम्हाला चहा पाण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं. मंडळी, फायनली मंदिर फक्त आता 1 किलोमीटर दूर आहे. कानात फक्त एकच आवाज येतो, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, पांडुरंगाच्या नगरीमध्ये आम्ही आलेलो आहेत. अतिशय भक्तिमय वातावरण आहे या पांडुरंगाच्या नगरीमध्ये. बघू शकता माझ्या मागे पुढे सर्व तिकडे तिकडे माऊली, हरिनामाचा जप, गर्जना, जिकडे तिकडे देवाचं नामस्मरण करत लोक या पांडुरंगाला भेटण्यासाठी आलेले आहेत. बघा, आता आम्ही चंद्रभागेवर जात आहोत. चंद्रभागेवरती जाणार, स्नान करणार आणि नंतर पांडुरंगाचे दर्शन घेणार. रामकृष्ण हरी. अगदी रामकृष्ण. मंडळी, आम्ही पोचलोय. ही आहे चंद्रभागा, विठ्ठलाची प्रिय नदी. भक्तीतून झालेलं साकार. पुंडलिकीची भक्ती एवढी होती, आईवडिलांवर त्यांनी अतोनात प्रेम केलं आणि त्यांची सेवा केली. त्यामुळे पांडुरंगाला, देवाला पण त्यांना यावं लागलं आणि म्हणून त्यांनी आले, देव तो मी आलो तुझ्याकडे. त्यांनी वीट हे केली दरवाजात. ते विटेवर उभं राहिलेलं पांडुरंग आहे. म्हणून युगे युगे 28 वर्ष युग पांडुरंग उभा आहेत आपल्यासाठी. ते आपल्या भक्त पुंडलिक. हे चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. सर्व भाविक स्नान करून आल्यावर पुंडलिकाचे दर्शन घेत आहेत. Hey!
आता आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालोय. असं 100 मीटर अंतरावर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम. पांडुरंगाचं मुखदर्शन झालेलं आहे. आता रुक्मिणी मातेच्या मंदिराकडे जात आहोत. हा जो तुम्ही समोर बघताय हा पांडुरंगाच्या मंदिरातील परिसर आहे. बघा मित्रांनो, हा आतमधला तुम्ही परिसर बघू शकता. आता आम्ही माता रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी आलोय. गर्दी बघा किती आहे. शूटिंग अलाउड नसल्यामुळे जवळून दर्शन दाखवता येत नाही. बघू शकता मंडळी, सर्व भाविक अगदी मनसोक्त मातेचं दर्शन घेताना तुम्हाला दिसत आहेत. आता आमचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत. हा मंदिराच्या समोरील परिसर आहे. ही समोर बाजारपेठ आहे. खाऊचे प्रसादाची सर्व दुकानं आहेत आणि समोर विठ्ठल रुक्माई मंदिराचं. हे बघा, इथे मंदिरातर्फे लाडूचा प्रसाद दिला जातो. सर्व भाविक लाईनमध्ये उभे राहून तो प्रसाद घेत आहेत. नामदेव पायरीला लागून श्री संत चोखामेळा यांची समाधी आहे. बघू शकता सर्व भाविक त्या समाधीचं दर्शन घेताना तुम्हाला दिसत आहेत. तसेच ज्या भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घ्यायला मिळत नाही ते नामदेव पायरीचे दर्शन घेतात. मी नामदेव पायरीच्या समोर उभा आहे आणि हीच ती जागा जिथे संत नामदेव महाराज तासनतास उभे राहून विठ्ठलाला पाहायचे. मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही आता पंढरपूरहून कोल्हापूरला जाण्यासाठी निघणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.